रविवारचा दिवस होता म्हणलं चला नाश्त्याला काहीतरी बनवून टाकूनच घेऊ. मग काय काय बनवायचं म्हणलं चला उपीट बनवू ते पण एका वेगळ्या पद्धतीने. जी नॉर्मल पद्धत असते त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने. जे कार्यालयात बनवतात तसं. मग काय पटकन काढून घेतला रवा मस्तपैकी बघा फवारणी केल्याने काढला आणि मग एकीकडं कांदा आणि कोशिंबीर आपलं कांदा आणि कोथिंबीर कापून घेतली होती. मग काय म्हणलं चला थोडासा व्हिडिओ याचा पण टाकून देऊ. आणि सामग्री बघा एक रवा होता, आपलं तिखट मीठ होतं आणि कांदा वगैरे कापून सगळा घेतलेला होता. मग काय कढई ठेवली गॅसवर म्हणलं चला आता पेटवूनच टाकू. मग फायनली त्याच्यामध्ये मी तेल टाकलं होतं आणि काय तेल टाकून घेतलं. मग तेल टाकल्यानंतर मोहरी वगैरे टाकून घ्यायची. म्हणजे नॉर्मली जसं आपण आधी रवा परतून घेतो तसा रवा भाजून नाही घ्यायचा. रवा फोडणीमध्येच भाजून घ्यायचा होता. ही आहे अनोखी पद्धत हे उपीट बनवायची. मग काय कांदा वगैरे सगळं आपलं सॅम्पल टाकून घेतलं. त्याला मस्तपैकी हलवून घेतलं आणि आता याच्यामध्ये मी रवा टाकणार. म्हणजे रवा फोडणीमध्येच भाजून घ्यायचा. आणि बघा आता हळद, मीठ सगळं टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर पटपट पटपट हलवलं आणि त्याच्यामध्ये फायनली मी टाकला होता रवा. आणि मग काय रवा जोपर्यंत त्याचा वास येत नाही मस्तपैकी खमंग भाजून घ्यायचा. भाजून घेतलेल्या रव्यामध्ये एकीकडे आपण गरम पाणी ठेवायचं आणि ते गरम केलेलं पाणी उकळत आलेलं पाणी ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि परत हलवायला करायची सुरुवात. आणि बघा मग मस्तपैकी रवा तुमचा आपलं रवाच म्हणतोय उपीट तुमचं तयार होतं. ही अनोखी पद्धत असते जसं मोठमोठ्या कार्यालयामध्ये लग्न समारंभात हे बनवतं. आणि फायनली माझा उपमा तयार झालेला होता. आणि मग काय म्हणलं तयार झालेला उपमा आपण स्वतःच रिव्ह्यू करूया आणि खाऊन बघितला. एक नंबर झाला होता. तुम्ही सुद्धा ट्राय करा.